नमस्कार, मी त्र्यंबक किप्पर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या यूट्यूब लाईव्ह चॅनल आपलं स्वागत. मित्रांनो, अकॅडमी आपल्यासाठी जेवढ्या काही प्रिलियम असतील आणि मुख्य परीक्षा असतील याचं सेक्शन वाईज ओके PYQ प्री आणि मुख्यचं आम्ही डिस्कशन घेतो, सविस्तर विश्लेषण करतो. लक्षात राहू द्या, आताच 29 ऑक्टोबरला PSI मुख्य परीक्षा झाली होती. ओके, या परीक्षेमध्ये जेवढे काही जीएस चे क्वेश्चन, इंग्लिश मराठीचे क्वेश्चन आलते त्याचं आपण डिस्कशन घेतलेलं आहे. आज आपला विषय इतिहास. या विषयाची एकूण 10 प्रश्न आले होते. किती? 10. मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेमधला फरक, प्रश्न कोणत्या घटकावर आलेत याचं आपल्याला खूप गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 17 तारखेला डिसेंबरच्या होणाऱ्या ग्रुप सी च्या मेन्स साठी हे डिस्कशन खूप महत्वाचं आहे. कारण का या वर्षामध्ये जेवढ्या काही प्रश्न पेपर झाले त्याच्यातले जवळपास 2 क्वेश्चन रिपीट व्हायलेत. त्याच्यामुळे हे डिस्कशन तुमच्यासाठी तर खूपच महत्वाचं आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे बघा. पहिलाच प्रश्न आला आहे सहकारासंबंधीचा. महाराष्ट्रातील सहकारी चळवळ ओके आणि त्यामुळे सुरू झालेले उद्योग या अनुषंगानं मेन्सला मुख्य परीक्षेला PSI ला जो प्रश्न आलाय तो प्रश्न बघा. चुनीलाल मेहता यांनी सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला. याच्या अगोदरचे जर आपण प्रश्न बघितले तर सहकारासंबंधी ओके महाराष्ट्रातील व्यक्तीचं योगदान विचारलं होतं. ओके, आता प्रश्न काय आलाय? सहकारासंबंधीच्या व्यक्तीचं योगदान म्हणजे त्यांचं कार्य कोणत्या क्षेत्रात. आता हे साखर कारखान्यासंबंधीचा चुनीलाल मेहता यांचं योगदान हे एकदम बरोबर आहे. डॉक्टर धनंजय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सहकारी कारखानदारीचा शुभारंभ, शुगर इंडस्ट्री ऑन कोऑपरेटिव्ह बेसिसची सुरुवात झाली. लक्षात ठेवा. ओके, कोऑपरेटिव्ह शुगर इंडस्ट्री वॉज स्टार्टेड इन महाराष्ट्र अंडर द गायडन्स ऑफ डॉक्टर धनंजय गाडगीळ. हे पण बरोबर आहे. सन 1905 नंतर मुंबईमध्ये कापड कारखानदारीमध्ये तेजी आली. लक्षात ठेवा. हेही प्रश्न बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर आहे 2 ABC. आपल्याला थोडा मुख्य परीक्षेला होणाऱ्या डिसेंबरच्या किंवा भविष्यातल्या ओके क्ल्यू मिळू शकतो. उद्योगासंबंधी प्रश्न नक्की येऊ शकतात. लक्षात राहू द्या. मग तो कापड उद्योग असेल, इथं 2 उद्योग इंटरलिंकेज करून प्रश्न विचारलाय, कापड आणि साखर उद्योग. आपलं काम आहे. इतर उद्योग, रेल्वे या संबंधी प्रश्न येऊ शकतो. महसुलासंबंधी प्रश्न येऊ शकतो. महसूल धोरण महाराष्ट्राचं. ब्रिटिश बघा, लक्षात ठेवा, ब्रिटिश भारतातील मी बोलतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी क्रोनॉलॉजीवर प्रश्न आहे. लक्षात राहू द्या, हा मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, समाज सुधारक या घटकाला आपण इंटरलिंकेज करून कव्हर करूया. हा क्वेश्चन मेन्सचा कसा प्रकारे प्रश्न आला बघा. मुंबई विधिमंडळात महार वतन सुधारणा विधेयक त्यांनी मांडलं. एकदम बरोबर आहे. सुरुवातीला बहिष्कृत भारत लक्ष ओके याच्यामध्ये विचार मांडले. आणि आता थोडं उत्तर आपल्याला याचं वर्ष ओके हे महत्वाचं आहे. कारण का कधी मांडलं? ऑथेंटिक डाटा 11 मार्च 1928 ला मुंबई विधिमंडळात सुधारणा विधेयक मांडलं. ओके, यानंतर बघा पुन्हा 1937 ला ओके कोकणातील खोत पद्धत आणि वेठबिगारी संबंधीचं बिल मांडलं होतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या हयात नाही पण नंतर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 1959 मध्ये महार वतन रद्द करण्यात आली. कधी? 1959. त्याच्यामुळे हे इंटरलिंकेज करून बघा. 11 मार्च 1928. समाज समता संघाची स्थापना 1927. बहिष्कृत हितकारी सभा 20 जुलै 1924. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 1930. मित्रांनो, हा पूर्व परीक्षेला प्रश्न आला होता. हा 5 नोव्हेंबर 2023 च्या PSI STI ASO सब रजिस्ट्रारला प्रश्न आलेला आहे मुख्य परीक्षेलाच. आता इथं काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह मी म्हणलेला प्रश्न रिपीट व्हालेत. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंदिर प्रवेश सत्याग्रहासंबंधी वारंवार प्रश्न प्रिलियमला आणि मुख्य परीक्षेला येतात. सुरुवातीला विचार मांडले. सुरुवात केली 1927 ला. 1928 ला अंबाबाईंचं मंदिर अमरावती. 1929 ला पर्वती मंदिर पुणे. 1930 ला काळाराम मंदिर. हे आंदोलन 1935 पर्यंत चालू होतं. म्हणून इथे 1930 ला सुरुवात. हा क्रोनॉलॉजी जर बघितली, C याच्या नंतर येतं, B याच्या नंतर लक्षात ठेवा आपल्याला परीक्षेला येऊ शकतं A आणि D असे क्रोनॉलॉजी आहे. म्हणून याचं उत्तर आहे CBAD. हा प्रश्न 5 नोव्हेंबरला आलेला आहे मेन्सला. यानंतर बघा हे
प्रिलियम आणि मुख्य परीक्षेमधला हा आपल्याला फरक आपण सहज म्हणतो पॅटर्न सेम आहे, नाही थोडं प्रश्न इथं डेप्थ मध्ये आहेत. कारण का क्रोनॉलॉजी कालक्रम विचारले, प्रत्येक कन्सेप्ट आहे. महार वतन, समाज समता संघ, बहिष्कृत हितकारणी सभा, काळाराम मंदिर. आपण याच्या अगोदर प्रिलियमला प्रश्न काय वाटलेत, मूक नायक. ओके, लक्षात ठेवा. लोकहितवाद्यांचे शतपत्रे पुन्हा कोणत्या वृत्तपत्रात प्रकाशित केले, शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या वर्तमानपत्राला आर्थिक सहाय्य केलं, ग्रंथ विचारले होते. ओके, आता यानंतर आपण पुढचा प्रश्न बघा. 25 सप्टेंबर 1930 ला चिरनेर येथील शेतकऱ्याच्या मोर्चात सहभागी झालेल्या कोणत्या कार्यकर्त्याला पोलिसांच्या खुनाचा कट केल्याच्या आरोपावरून शिक्षा झाली होती? हे खरं तर आजच्या लक्षात ठेवा रायगड जिल्ह्यासंबंधीचा हा प्रश्न आहे. रायगड. ओके, सविनय कायदेभंग चळवळीच्या दरम्यान 25 सप्टेंबर 1930 लक्षात ठेवा. हा मुख्य परीक्षेला मी वारंवार एक वाक्य बोलतो ते लक्षात ठेवा. हे 3 गोष्टी तुम्ही नक्की मुख्य परीक्षा करून जा. असहकार चळवळीवर जर प्रश्न आला नाही, असहकार चळवळ, तर तुम्हाला सविनय कायदेभंग करावाच लागेल. सविनय कायदेभंग लक्षात ठेवा. 1930 ते लक्षात राहू द्या, हे 1930 ते 34 पर्यंत. आणि नाही तर 1942 ची चले जाओ किंवा भारत छोडो, लक्षात ठेवा चले जाओ. ओके, चले जाओ चळवळ हे करावंच लागेल. कारण का इंटरलिंकेज करून या तिन्ही चळवळीपैकी एकावर तरी व्यक्ती असेल, सत्याग्रह असेल, जंगल सत्याग्रह असेल, मिठाचा सत्याग्रह असेल. ओके, इंटरलिंकेज करून प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं असहकार आता इथं विचारलाय सविनय कायदेभंगावर. पुढच्या परीक्षेला तुम्ही असहकार आणि चले जाव चळवळ करून जावा, अल्टरनेटिव्ह प्रश्न येऊ शकतो. संबंधित व्यक्ती विचारले बघा. नानासाहेब देव व त्र्यंबक ब हारोलकर हे उत्तर नाही. केशव गणेश गुप्ते, प्रभाकर रास्ते हे उत्तर आहे. वसंत महादेव बेडेकर, नारायण धोंडो खरे हे उत्तर बरोबर आहे. आणि त्र्यंबक नारायण बेडेकर हे उत्तर लक्षात राहू द्या. थोडा वेगळ्या प्रकारचा हा प्रश्न विचारलाय, हे पण बरोबर आहे. त्यामुळं ब क ड याचं उत्तर आहे, अचूक आहे. लक्षात राहू द्या. हे महाराष्ट्राचं 1930 च्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये आपण दांडी मार्चनं स्टार्ट झालं होतं, या संबंधीचं योगदान विचारलंय. रायगड जिल्ह्यासंबंधी लक्षात ठेवा, हे चिरनार क्षेत्र आहे. या ठिकाणी एक मंदिर आहे जुनं, आणि तिथं जंगल सत्याग्रहासंबंधीचं हे आंदोलन होतं. इथं गोळीबार झाला, काही महत्वाचे 7 ते 8 व्यक्ती तो हुतात्मे झाले. ओके, आणि याच नंतर पुन्हा काउंटर जेव्हा शेतकऱ्यांनी हल्ले केले त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवा, पोलिसांच्या खुनाचा कट आरोपाखाली अटक करण्यात आली. या संबंधीचा ज्यांना शिक्षा झाली हा प्रश्न होता. इसवी सन 1718 मध्ये खालीलपैकी कोणी गोंड व इतर आदिवासींच्या जमातीच्या प्रमुखाने एकत्र आणून इंग्रजांशी लढा दिला? मित्रांनो, या घटनेला 200 वर्ष होऊन गेले. आता हा प्रश्न आहे कसा, लक्षात ठेवा. हा प्रश्न मुख्य परीक्षेच्या कशा प्रकारे आलाय, तर महाराष्ट्रातील आदिवासी व इतर ज्या काही जमाती होत्या, त्याचप्रमाणे शेतकऱ्याचं आंदोलन असेल, ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये स्थानिक राजांनी, ओके, हा प्रश्न डायरेक्ट विचारलाय. नागपूरचे भोसले, लक्षात ठेवा घराणं, नागपूर, ओके, भोसले घराणं लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे राजे आप्पासाहेब भोसले. काय, राजे आप्पासाहेब भोसले. आपल्याला हे इंटरलिंकेज करून याचं पूर्ण लक्षात ठेवा उत्तर द्यावं लागेल. राजे आप्पासाहेब भोसले आदिवासी जमातीच्या प्रमुखाने एकत्र आणून इंग्रजांशी लढा दिला, हे वाक्य बरोबर आहे. परंतु कोणते आदिवासी? गोंड व इतर आदिवासी. मित्रांनो, यांना आपलं मूळ क्षेत्र सोडून, विदर्भातलं क्षेत्र सोडून नॉर्थ इंडियामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेशामध्ये जावं लागलं, आणि नंतर लक्षात ठेवा काही वेळा भूमिगत व्हावं लागलं, आणि नंतर इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा दिला होता. ओके, असाच प्रश्न 1857च्या उठावासंबंधी पण मुख्य प्रश्न येऊ शकतो. खालीलपैकी कोणतं, लक्षात ठेवा, घराणं किंवा कोणत्या ठिकाणी उठावात सहभागी झाले नाहीत? आपण जर PYQ बघितले पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचं, तर ही आयडिया येऊन जाते की प्रश्न कशा प्रकारे आलेले आहेत. आता याच्यानंतर जे आपल्याकडे पर्याय आहे दुसरे, चिल नाईक, आप्पासाहेब पटवर्धन, सेवाराम गिसडे, यांच्यावर सगळ्यावर आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. लक्षात राहू द्या. हे पण तुम्हाला मी सांगतो, जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल, आता ही मुख्य परीक्षा जवळ आल्यामुळे मी जास्त सांगणार नाही, जर वेळ असेल तर पर्यायावर पण तुम्ही अभ्यास करा, कारण का पर्यायावर प्रश्न येऊ शकतो. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे हो का इथं आहे बघा, बहिष्कृत हितकारणी सभेचा 29 ऑक्टोबरच्या मुख्य परीक्षेला आला प्रश्न, 5 नोव्हेंबरला परत मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला. त्यामुळे इंटरलिंकेज करून प्रश्न येऊ शकतात.
ओके, यानंतर पुढचा प्रश्न, क्रांतिकारकांच्या कार्याविषयीचा जोड्या लावावर प्रश्न आलाय. एका साईडला क्रांतिकारक. मित्रांनो, आयोगाने आता तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रातील हा टॉपिकचं नावच तुम्ही करून जावा. महाराष्ट्रातील, ओके, लक्षात ठेवा, टिळकवादी शब्दात लिहा, टिळकवादी क्रांतिकारकांच्या किंवा कार्यकर्त्याच्या ज्या काही ज्याला आपण म्हणू गुप्त शब्द वापरतो मी, गुप्त संघटना किंवा संस्था संबंधीचा हा प्रश्न आहे. टिळकवादी मी मुद्दाम शब्द वापरलाय. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ठिकाण मी सांगतो, लक्षात राहू द्या. त्याच्यामध्ये अमरावती, हैदराबाद, यवतमाळ, बीड, ओके, कोल्हापूर, हैदराबाद, हे का मी सांगतो याच्यावर प्रश्न आलेत. बेळगाव, ओके, त्याच्यानंतर ओके काही बॉम्ब बनवण्याचे कार्यकर्त्या संबंधी प्रश्न. आपण प्रश्न रीड करूया सुरुवातीला. डॉक्टर सिद्धनाथ काणे, मित्रांनो, यांच्यावर वारंवार प्रश्न आलाय. हे मूळचे यवतमाळचे होते, बेंगॉलमध्ये गेले होते. ओके, आता यांच्या सोबत कोण कोण होते? जनार्दन पुरुषोत्तम किंवा ज्यांना आबासाहेब, लक्षात ठेवा, खानखोजे म्हणतात, खानजोडे. ओके, जनार्दन पुरुषोत्तम, मी नाव मुद्दाम लिहून देतोय. ओके, यांचं मी डायरेक्ट आधी उत्तर सांगतो. यवतमाळ सिद्धनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम, पर्यायामध्ये काही येऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यांना आबासाहेब खानजोडे पण म्हणतात. यानंतर गोपाळराव वाजने, ओके, गोपाळराव टोंगे, गणपतराव माळी, ओके, आप्पासाहेब पटवर्धन, ओके, न.व्ही. भावे व आप्पासाहेब, लक्षात ठेवा. अशा व्यक्तींचं यवतमाळ गुप्त संघटनेसंबंधीचा संबंध होता. आपल्याला एकावरचा हा प्रश्न वारंवार आलाय. यांच्यावर डॉक्टर सिद्धनाथ काणे यांच्यावर मुख्य परीक्षेला पूर्वला प्रश्न आलाय. एकावर उत्तर निघते का बघूया. एचं 2, लक्षात ठेवा, एचं 2 उत्तर निघतंय. आपण मित्रांनो बघा, याच्यानंतर श्रीधर परांजपे, बुवा उपाध्याय, याच्यामध्ये आपण आणखी नावं ऍड करू शकतो. श्रीधर परांजपे, बुवा उपाध्याय, न.व्ही. परांजपे, आणखीन एक व्यक्तीचं नाव ऍड करा, न.व्ही. परांजपे. आता बघा, यांचं जर कार्य बघितलं, आर्य बांधव समाज, यांचं कार्य काय? आर्य बांधव समाज. याचं क्षेत्र कुठं होतं? वर्धा आणि नागपूर. आर्य बांधव समाज वर्धा आणि नागपूर. ओके, वर्धा आणि नागपूर, म्हणजे इंटरलिंकेज करून जरी प्रश्न आला. आता सदाशिव निळकंठ जोशी यांच्यावर वारंवार प्रश्न विचारलाय. सदाशिव निळकंठ जोशी यांच्यावर, लक्षात ठेवा, वारंवार सदाशिव निळकंठ जोशी, मूळचे कुलाब्याचे असणारे, लक्षात ठेवा. यांचा बीडच्या उठावा संबंधीचा हा प्रश्न आहे. बीडचा उठाव, सदाशिव निळकंठ जोशी. ओके, याच्यानंतर बघा, गोविंद नारायण पोद्दार यांचा माहीम येथील बॉम्ब कारखाना. आता गोविंद नारायण पोद्दार हे कुठले होते? मूळचे सोलापूर. कुठले होते? सोलापूरचे, लक्षात ठेवा. ते शिक्षणासाठी जपानला गेले होते. इंडो जापनीज असोसिएशनची स्थापना केली होती इंडिया हाऊसच्या धर्तीवर. ओके, यांना सहकार्य कोणी केलं होतं बघा, लक्षात राहू द्या, हे आपल्याला येऊ शकतो. ओके, कोल्हापूरचे के.डी. कुलकर्णी. ओके, आणि त्यांनाही पोलिसांनी पकडलं होतं. के.डी. कुलकर्णी हे एक नाव तुम्हाला मुख्य परीक्षेला महत्वाचं आहे. मी साईडला कुठेतरी लिहून देतो. कोल्हापूरचे के.डी. कुलकर्णी. ओके, हे जपानला गेले होते, पण दुर्दैवाने त्यांना पोलिसांनी पकडलं. यांचं क्षेत्र होतं कोल्हापूर. हे तुम्हाला महत्वाचं आहे. गोविंद नारायण पोद्दार यांना, लक्षात ठेवा, जपानमध्ये शिक्षणासाठी गेले. त्यांनी त्या ठिकाणी बॉम्ब बनवण्याची कला शिकली होती. याच्यानंतर पुढे आणखी महत्वाचं व्यक्तिमत्व बघा. एवढं झालं हे आपल्याला. आणखीन कोण? हैदराबाद मधला आपला प्रश्न येऊ शकतो. नरहरी पंत घारापुरे. मला असं वाटतं मी थोडं साईडला लिहून देतो या प्रश्नाचं. हैदराबादची गुप्त संघटना, हैदराबाद, हा प्रश्न येऊ शकतो. ओके, नरहरी पंत घारापुरे. ओके, आणखीन कोण होतं? गोविंदराव बामणीकर. दुसरं व्यक्तिमत्व गोविंदराव बामणीकर. मित्रांनो, कोल्हापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये याचा उल्लेख आहे. कारण का मी जेव्हा नेटवर सर्च मारलं, याचं उत्तर तिथं मिळालं. ओके, नरहरी पंत घारापुरे, गोविंदराव बामणीकर, दत्तो बघा आप्पाजी तुळजापूरकर. दत्तो आप्पाजी तुळजापूरकर हे हैदराबादच्या गुप्त संघटने संबंधी होते. कारण का हैदराबाद हे लक्षात ठेवा, सोलापूर असेल, मराठवाडा असेल, इथले व्यक्ती उच्च शिक्षणासाठी हैदराबादला होते. ओके, यानंतर आणखीन एक महत्वाची व्यक्ती पंडित श्रीपाद, लक्षात ठेवा, पंडित श्रीपाद, हे नाव पाठ करा. हैदराबाद गुप्त संघटना. यानंतर
हे हैदराबाद नंतर पुढचं आणखीन एक महत्वाचं त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो ते म्हणजे बेळगाव. हे लिहून घ्या, गुप्त संघटना. खूप वेळा प्रश्न आला, टिळकवादी गुप्त संघटना बेळगाव, टिळकांचे अनुयायी असणारे. ओके, इथं गुप्त मंडळ होतं 1904 ला स्थापन झालं होतं बेळगाव. ओके, ग बा देशपांडे, ग बा देशपांडे आणि लास्ट म्हणजे अमरावती, यावर प्रश्न आलेला आहे. अमरावती, टिळकांचे अनुयायी लक्षात ठेवा. दादासाहेब खापर्डे, दादासाहेब यांच्यावर वारंवार प्रश्न पूर्वपरीक्षेला येतो. खापर्डे. ओके, आता बघा आर्य बांधव समाज वर्धा आणि नागपूर आपण बघितलं. यानंतर बीडचं बघितलं. ओके, बीडचं काय बघितलं आपण, सदाशिव निळकंठ जोशी उठाव होता त्यांचा. ओके, यवतमाळची गुप्त संघटना बघितली. आता बघा यानंतर अमरावती, हैदराबाद, बेळगाव हे पाठ करून जावा. याच्या बाहेर प्रश्न आपल्याला तर जाणार नाही, कारण का आपण कव्हर करतो एकाच प्रश्नामध्ये. फक्त बघा ही जी व्यक्ती होती, जे कोणती, गोविंद नारायण पोद्दार यांनी माहीम या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचा कारखाना, यांनी काय केलं, अनेक व्यक्तीला काय केलं, प्रशिक्षण दिलं. बघा लक्षात, हे महत्वाचं आहे. आणखीन एक काकासाहेब यांच्यावर पण प्रश्न येतो, लक्षात ठेवा. ओके, काकासाहेब खालीलकर यांच्यावर प्रश्न येतो, कारण का ते पण नेपाळला गेले होते. ओके, यानंतर पुढचा, खालील विवरणावरून समाज सुधारक ओळखा. दुसरा प्रश्न आला समाज सुधारकावर. चला मुख्य परीक्षेला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आला होता 29 ऑक्टोबरला. हा दुसरा प्रश्न. अरुणोदय हे आत्मचरित्र लेखन. यानंतर परमहंस सभेचे ते सक्रिय सदस्य, परमहंस सभा. ओके, बायबल ट्रस्ट सोसायटीचे ते संपादक होते. इंग्रजी मराठी या शब्दकोशाचे लेखन केलं. बघा आपल्या समोर पर्याय आहेत. बेहरामजी मलबारी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, बाबा पद्मानंदजी, दादोबा पांडुरंग तरखडकर. परमहंस सभा, दादोबा पांडुरंग तरखडकर. बरोबर आहे, बरोबर आहे. आता हे बेहरामजी मलबारी यांचं सेवा सदन संबंधीचं कार्य आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी काय केला होता, वाद घातला होता, समुद्र किनारीचा वाद. पूर्व परीक्षेला प्रश्न आला त्याच्यावर. उत्तर काय, बाबा पद्मानंदजी. कारण का, अरुणोदय. ओके, आणि हे त्यांचं आत्मचरित्र आहे. एक शब्द आणखीन पाठ करा. यमुना पर्यटन ही पहिली मराठीतली कादंबरी होती त्यांची, यमुना पर्यटन. ओके, ते हिंदू होते, त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. हे आपल्यासाठी बेसिक गोष्ट माहित राहू द्या, कारण का हा प्रश्न येऊ शकतो. ओके, 1831 ला त्यांचा जन्म झाला होता बेळगाव या ठिकाणी. आणि नंतर 1903 काय पुस्तकात 6 दिले, माफ करा, परंतु 3 किंवा 6 मृत्यू झालेला आहे. कोण, लक्षात राहू द्या, बाबा पद्मानंदजी आपलं उत्तर आहे. त्यांचं जर मूळ नाव बघितलं आपण, हे परीक्षेला आपल्याला येऊ शकतं, हे म्हणून मी सांगतो, बाबा पद्मानंदजी मुळे. ओके, मुळे. ओके, ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, बायबल ट्रस्ट संपादक होते. आता इथपर्यंत ठीक आहे. यमुना पर्यटन या कादंबरीचा विषय काय होता हो, पहिली मराठी कादंबरी म्हणल्यानंतर हिंदू विधवांचे त्यावेळेची जी दुःखद स्थिती आहे याचं वर्णन होतं. या काय, पहिली मराठी कादंबरी, हा पहिला आपल्यासाठी एक्स्ट्रा माहिती, पहिली मराठी कादंबरी. ओके, याच्यामध्ये काय होतं तर त्यावेळेचा समाज, हिंदू ज्या विधवा स्त्री आहेत त्यांचं दुःख या पुस्तकामध्ये, यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये मांडण्याचं कार्य बाबा पद्मानंदजी यांनी केलं होतं. याच्यानंतर पुढे महत्वाचं, आता हे अरुणोदय त्यांचं आत्मचरित्र होतं. आणखीन एक महत्वाचं, अनुभव संग्रह म्हणून, अनुभव संग्रह भाग 1 आणि भाग 2 लक्षात ठेवा. व भाग 2 हे आध्यात्मिक आत्मचरित्र होतं त्यांचं. काय होतं, आध्यात्मिक आत्मचरित्र. यानंतर त्यांनी अनेक मासिक सुरू केले होते, लक्षात ठेवा. महत्वाचं म्हणजे आपला परीक्षा येऊ शकतो, उदयप्रभा, सत्यदीपिका, यानंतर प्रबोधय, ऐक्य प्रदर्शक. ओके, कुटुंब मित्र आणि सत्यवादी हे त्यांचं महत्वाचं मासिक होते. मासिकावर पण जर प्रश्न आलाच, रिपीट प्रश्न झाला, तर मी परत सांगतो, सत्यवादी. ओके, कुटुंब मित्र, ऐक्य प्रदर्शक, प्रबोधय किंवा प्रबोधय, सत्यदीपिका आणि उदयप्रभा हे त्यांचं स्वतःचे मासिक होते. मित्रांनो लक्षात ठेवा, बाबा पद्मानंदजी यांचं खूप महत्वाचं लिखाण आहे. ओके, मग वेदासंबंधी आहे, हिंदू ख्रिश्चना संबंधी आहे. ओके, त्यांचं खूप महत्वाचं लिखाण आहे. ओके, याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. संस्था म्हणजे काँग्रेसच्या स्थापन होण्यापूर्वीच्या
राजकीय संघटना विचारल्यात. खूप महत्वाचा प्रश्न आहे. या संबंधीचं लेक्चर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूबच्या आपल्याला प्लेलिस्ट मध्ये मिळेल. हे लेक्चर मी घेतलेला आहे स्वतः. हा प्रश्न आला बघा. बॉम्बे असोसिएशन 1952 ला स्थापन झाली होती. लक्षात ठेवा, बॉम्बे असोसिएशन. ओके, 26 ऑगस्ट 1952 तारीख जर विचारले तर 26 ऑगस्ट 1952. मित्रांनो, या संबंधित व्यक्ती होते जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ. लक्षात ठेवा, परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. दादाभाई नौरोजी. ओके, दादाभाई नौरोजी मुंबईमध्ये स्थापन. ओके, नौरोजी, दादाभाई नौरोजी. बॉम्बे असोसिएशन, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. हा प्रश्न येऊ शकतो आपल्याला. बघा इथं माफ करा, 1852 करा, इथं 1885 करा. 1885 ला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. याच्या संबंधी व्यक्ती कोण होते? ब्रदर इन लॉ म्हणतात त्यांना. बघा कोण कोण होते. आपला हा प्रश्न महत्वाचा आहे. के.टी. तेलंग, फिरोजशाह मेहता. के.टी. तेलंग, फिरोजशाह मेहता, फिरोजशाह मेहता यांच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि बदरुद्दीन, बदरुद्दीन तय्यबजी. ओके, हे 3 व्यक्तीने मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापना केली होती. आता पुढे महत्वाचं बघा. मद्रास महाजन सभा 1884 ला. या संबंधीचे व्यक्ती, महत्वाचे व्यक्ती लक्षात ठेवा. रंगा नायडू. हे नाव पाठ करा. रंगा नायडू किंवा रंगाया नायडू. व्ही राघवाचार्य. व्ही लक्षात ठेवा, राघवाचारी जी किंवा आपण ज्यांना सुब्रमण्यम अय्यर म्हणतो. दुसरं नाव काय त्यांचं? सुब्रमण्यम अय्यर. ओके, सुबाराव पंतलू, पंतलू आणि सुब्रमण्यम अय्यर. बघा हेच व्यक्तींना हिंदू वर्तमानपत्र जे 1878 ला सुरू केलं होतं, हेच व्यक्ती होते. लक्षात ठेवा. ओके, हिंदू, आताही ते वर्तमानपत्र चालू आहे. मद्रास महाजन सभेची स्थापना. यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन. या तिन्ही भारतातल्या होत्या. ही भारताबाहेर स्थापन केली होती 1876 ला. कुठं? लंडनला. आणि याच्या नंतर 1878 ला शाखा मुंबई, बघा लक्षात ठेवा, मद्रास आणि कोलकाता म्हणजे चेन्नई, मद्रास या ठिकाणी स्थापन केल्या होत्या. आता हे सगळ्या काँग्रेस पूर्व स्थापन झालेल्या राजकीय संघटनेसंबंधीचा प्रश्न होता. आपल्यासाठी आणखीन एक महत्वाचं, खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती जर विचारली तर ही लक्षात ठेवा. बॉम्बे असोसिएशन. याची स्थापना जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी. ओके, आणि भाऊदाजी लाड या संबंधित होते. हा प्रश्न आपल्याला IMP आहे. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना. तर आपल्या प्रश्नाकडे येऊया. आणि बघा आता याचं उत्तर काय येईल? ए पहिलं, यानंतर डी दुसरं. ए पहिलं. बघा जर याच्यात जर आपण बघितलं, ए इंटरलिंकेज करून जर याचं उत्तर बघितलं तर आपल्याला याचं उत्तर येतं ए, डी, सी आणि बी. ओके, तर 3 नंबरचं उत्तर आहे. पुढं, ब्राह्मणोत्तर चळवळीविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? याला IMP करा. मुख्य परीक्षेचा हा आवडता टॉपिक आहे. सत्यशोधक मुवमेंट नंतर महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण चेंज झालं, ओके, जे काही सामाजिक सोशल इंजिनिअरिंग म्हणू, जे काही बदल झाले, ओके, जे नवीन विचार प्रस्थापितांना चॅलेंज केलं गेलं, ब्राह्मणोत्तर चळवळी संबंधीचा आयोगाने वारंवार विचारलेला. कदाचित या व्यक्ती संबंधीचे वर्तमानपत्रावर प्रश्न येतो. मागच्या 2 मेन्स मध्ये जे नाव आहेत लक्षात ठेवा, अण्णासाहेब लट्टे, मुकुंदराव पाटील, नारायण टिळक, दिनकरराव जवळकर, केशवराव जेदे यांच्या वर्तमानपत्रावर प्रश्न आला होता. आता बघा प्रश्न कसा आलाय. अण्णासाहेब लट्टे, ओके, मुकुंदराव पाटील, नारायणराव टिळक यांनी डेक्कन रयत समाज ही संघटना स्थापन केली. याच्यामध्ये मी आणखीन व्यक्तींचे नाव ऍड करतो म्हणजे तुमचा अभ्यास होऊन जाईल. रामचंद्र बंडेकर, रामचंद्र बंडेकर हे लक्षात ठेवा. यानंतर पुढचं महत्वाचं व्यक्ती वालचंद कोठारी, वालचंद कोठारी. एकाच आपल्या या लेक्चर मध्ये तुमचा प्रश्नच कव्हर करूया. सीताराम बोले, हे नाव मुद्दाम सांगतोय. वरचे 3 नाव आणि हे नाव ऍड करा, खालचे 3. ओके, संबंधित व्यक्ती या सगळ्यांनी मिळून लक्षात ठेवा. ऑगस्ट हे तारीख पण महत्वाची आहे, महिना पण महत्वाचा आहे, वर्ष पण महत्वाचे आहे. ऑगस्ट 1916 ला डेक्कन रयत समाज ही पहिली
ब्राह्मणोत्तर संघटना स्थापन केली महाराष्ट्रामधली पहिली, मुद्दाम सांगतोय ब्राह्मणोत्तर. आणि या संस्थे संबंधित व्यक्तीचं नाव आहे अण्णासाहेब लट्टे. यांनी काय केलं, डेक्कन रयत समाज याचं एक मुखपत्र, ब्राह्मणोत्तर मुखपत्र नाव होतं डेक्कन रयत. डेक्कन रयत काय, हे साप्ताहिक. ओके, साप्ताहिक सुरू केलं. हे ऍडिशन माहिती आपल्यासाठी माहित राहू द्या. डेक्कन रयत कोणी सुरू केलं, अण्णासाहेब लट्टे यांनी. दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणोत्तरचे पहिले म्हणजे जहाल नेते होते. इथं आणखी नाव ऍड करा, भास्करराव जाधव, केशवराव जेदे, हे पण झालंच होते. भास्करराव जाधव ओके आणि केशवराव जेदे. ओके, हे महत्वाचे 3 तरी ब्राह्मणोत्तर चळवळीतले महत्वाचे नेते होते. ओके, देशाचा दुश्मन या पुस्तकाच्या खटल्याचं वकिलीपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं होतं. तुम्हाला थोडी स्टोरी सांगतो मित्रांनो. देशाचा दुश्मन लिहिण्या अगोदर थोडा इतिहास आहे याचा. महात्मा फुले यांचा पुतळा पुणे नगरपालिकेमध्ये बसवावा. ओके, या संबंधी वाद सुरू झाला. यानंतर एक व्यक्ती आहेत बघा, लक्षात ठेवा, गणपतराव नलावडे यांचं एक पुस्तक आलं होतं, सत्यशोधक की ख्रिस्ती. ओके, ख्रिस्ती लक्षात ठेवा, हा महत्वाचा आहे, ख्रिस्ती शोधक. ओके, याच्यामध्ये महात्मा फुले यांच्या कार्याविषयी, त्यांच्या पुतळा बसवण्यास याचे शेवटी वाद झाला होता. नाव होतं गणपतराव नलावडे. गणपतराव नलावडे हे तुम्ही पाठच करून जावा. ओके, याला चॅलेंज म्हणून ओके काउंटर लिखाण केलं देशाचा दुश्मन पुन्हा दिनकरराव जवळकरांनी. ओके, आणि याच्यामध्ये दिनकरराव जवळकरांनी देशाचा दुश्मन या पुस्तकामध्ये लोकमान्य टिळक बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकर, मी नाव पण लिहितो मुद्दाम, टिळक व चिपळूणकरांवर टीका केली. ओके, आणि काही ब्राह्मण नेते असतील, काही परंपरेवर टीका केली. या देशाच्या दुश्मन या पुस्तकासंबंधीचा खटला पुणे कोर्टामध्ये लक्षात ठेवा श्रीधर टिळक नावाच्या टिळकांच्या नातूंनी भरला. आणि यामुळे काय झालं, या देशाच्या दुश्मन जे पुस्तक प्रकाशित झालं होतं, लेखक होते दिनकरराव जवळकर, प्रकाशक होते केशवराव जेदे, मुद्रक होते रामचंद्र लाड आणि प्रस्ताविका लिहिली होती केशवराव बागडे यांनी. या सगळ्यांना शिक्षा झाली. ओके, पुणे कोर्टाकडून. याला चॅलेंज केलं गेलं बॉम्बे हायकोर्टामध्ये कोण, दिनकरराव जवळकरांनी. आणि या खटल्याचं वकिली पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं आणि सर्वांची निर्दोष सुटका झाली आहे. यालाच म्हणतात देशाचा दुश्मन या पुस्तकाचा खटला. ओके, केशवराव जेदे यांनी 1922 मध्ये छत्रपती मेळा सुरू केला होता. लक्षात राहू द्या मित्रांनो, छत्रपती मेळा. याच दरम्यान ओके, या 1922च्या मेळ्यामुळे काय झालं, हे ब्राह्मणोत्तर होतं. लक्षात ठेवा 1893 ला जो गणपती उत्सव सुरू झाला होता ओके, याला थोडा क्षय मिळाला. ओके, याच दरम्यान दिनकरराव जवळकरांनी छत्रपती पदम संग्रह नावाचं पुस्तक पण लिहिलं होतं. छत्रपती पदम संग्रह. ओके, कुणी लिहिलं होतं, दिनकरराव जवळकरांनी. ओके, जवळकरांनी. लक्षात ठेवा या दरम्यान छत्रपती मेळा, केशवराव जेदे आणि दिनकरराव जवळकरांनी छत्रपती पदम संग्रह. त्याच्यामुळं आपण जर एकंदरीत बघितलं तर सगळे विधान बरोबर आहेत वरचे, काय सगळे विधान एकंदरीत बरोबर आहे. म्हणून उत्तर काय ABCD. थोडा वेळ गेला पण प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे, कारण का देशाचा दुश्मन आपल्याला हे काय वाटते, काय खटला आहे, तसं नाही. हा खटला याचं पुस्तक लिहिलं होतं पुन्हा गणपतराव नलावडे यांनी. काय होतं लक्षात ठेवा, ते पुस्तक सत्यशोधक की ख्रिस्ती शोधक, महात्मा फुले यांच्यावर थोडं टीका केली होती. यालाच काउंटर म्हणून देशाचा दुश्मन हे पुस्तक लिहिलं होतं. ओके, आता आजचा सेकंड लास्ट क्वेश्चन, संपादक व वृत्तपत्र. मित्रांनो, हा मुख्य परीक्षेचा आवडता प्रश्न झाला आयोगाचा. मुख्य परीक्षेला वारंवार प्रश्न येतोय. भाऊ महाजनानंतर खूप वेळा प्रभाकर, भाऊ महाजनांचं काय वृत्तपत्र, प्रभाकर. लक्षात राहू द्या, वारंवार प्रश्न येतोय प्रभाकरवर. ओके, आता हे प्रभाकर 1841 ला सुरू झालं होतं. कधी सुरू झालं होतं, 1841 ला. ओके, भाऊ महाजनांचं. यानंतर याच प्रमाणे त्यांचं आणखीन कोणतं होतं, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन पण होतं. काय होतं, धूमकेतू. बघा प्रभाकर, त्याचप्रमाणे धूमकेतू. ओके, आणि ज्ञानदर्शन हे आपल्याला माहित राहावं, कारण का हे प्रश्न वारंवार आलेत. ज्ञानदर्शन, धूमकेतू हे 1853 ला, ज्ञानदर्शन 1853 ला सुरू झालं होतं, हे दोन्हीही. ओके, याच्यानंतर वीरेश्वर छत्रे यांच्यावर प्रश्न येतोय, ज्ञानसिंधू 1842.
ज्ञानसिंधू 1842 हे मुंबईवरून, कुठं मुंबईहून सुरू झालं होतं. यानंतर नारायण गणेश चंदावरकर आणि रावसाहेब विश्वनाथ मंडलिक, आपल्या समोर दोन पर्याय आहेत बघा. नेटिव्ह ओपिनियन, ओके. आणि बघा आता पुढचं, नारायण गणेश चंदावरकर, विष्णू परशुराम पंडित, ओके. लक्षात राहू द्या. इंदू प्रकाश, काय इंदू प्रकाश 1862, ओके. मुंबई या ठिकाणी इंदू प्रकाश, ओके. पुढे लक्षात ठेवा, हे इंदू प्रकाश नंतर लोकमान्य नावाच्या वर्तमानपत्रामध्ये, ओके, विलय झाला लोकमान्यमध्ये. म्हणजे नारायण गणेश चंदावरकर, इंदू प्रकाश आणि रावसाहेब विश्वनाथ मांडलिक, ओके, यांचं काय होतं 1854 ला. आता काय याच्यामध्ये उल्लेख 64 पण आहे, ओके. नारायण विश्वनाथ मंडलिक, नेटिव्ह ओपिनियन, ओके. हे महत्वाचे काय होते. यानंतर पुढे विष्णू परशुराम मंडलिक यांच्या लक्षात ठेवा. रावसाहेब विश्वनाथ मंडलिक किंवा विष्णू परशुराम मंडलिक यांचं महत्वाचं योगदान होतं. आपल्याला जर एकंदरीत उत्तर बघितलं, याचं उत्तर येतं 2. परंतु मला थोडी एक्स्ट्रा माहिती सांगायची आहे इंदू प्रकाश याविषयी. भाऊ महाजनांचं हे जे लक्षात ठेवा, प्रभाकर आहे आणि इंदू प्रकाश, याच्यावर आयोग खूप वेळा प्रश्न विचारतं. असं आपण पेपर मुख्य परीक्षेचा काढला, वर्षामध्ये जर 4 मुख्य परीक्षा होत असतील वेगळ्या, तर 3 परीक्षेला या दोन्हीपैकी एका वर्तमानाचा प्रश्न येतो. इंदू प्रकाश संबंधी व्यक्ती लक्षात ठेवा. काही काळ हे प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं. कोणतं? इंदू प्रकाश, ओके. 1862 ला मुंबईहून सुरू झालेलं हे वर्तमानपत्र. याच्यानंतर यामध्ये ज्यांनी लेखन केलं संबंधित व्यक्ती विचारताय, मामा परमानंद, ओके, लक्षात ठेवा. प्राध्यापक न.रा. फाटक, यानंतर महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती के.टी. तेलंग, ओके, आणि त्र्यंबक व्ही. पर्वते यांनी काय केलं होतं, त्याच्यामध्ये लिखाण केलं होतं. यानंतर आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी कोणत्या वर्तपत्रात क्रांतिकारी कार्याविषयी लिखाण केलं? सावरकरांविषयीचा हा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आपण केसरी बघितलं, वारंवार प्रश्न आलाय. केसरीची सुरुवात 4 जानेवारी 1881 ला पुणे या ठिकाणी मराठी मधलं हे वर्तमानपत्र होतं. पहिले संपादक होते आगरकर, 1881 पासून 87 पर्यंत, ओके. आगरकर, केसरी. आता सावरकरांसंबंधीचा प्रश्न आहे. आता यानंतर जे संध्या आहे, लक्षात ठेवा, हे 1906 ला सुरू झालं होतं. बेंगॉल संबंधी होतं. ब्रह्म बांधव उपाध्यायाने सुरू केलं होतं. काय नाव होतं? ब्रह्म बांधव उपाध्याय यांनी सुरू केलं होतं, ओके. आता विहार आणि समाज या दोन्हीमध्ये आपलं उत्तर द्यायचे. समाज हे आतापर्यंत तरी वर्तमानपत्र आहे असं माझ्या तर वाचण्यात आलं नाही, त्यामुळे हे उत्तर कटलं. विहार हे उत्तर आहे. सावरकरांनी विहार या वर्तमानपत्राविषयी पत्रामध्ये क्रांतिकाराविषयीच लक्षात ठेवा लिखाण केलं होतं. आता लक्षात ठेवा, तात्या फडके किंवा भास्करराव फडके यांचं हे वर्तमानपत्र होतं, ओके. या संबंधी मग रामभाऊ मंडलिक, ओके, पास खानकोजे होते. तात्या फडके करा, ओके. विहार, ओके. आता आपल्याला महत्वाचं म्हणजे उत्तर मिळालं आपल्या प्रश्नाचं. यानंतर सावरकरांनी काही काळ आर्यन नावाच्या वर्तमानपत्रामध्ये लिखाण केलं होतं. आर्यन 1902 च्या दरम्यान, हे तुम्हाला ऍडिशन माहिती. 1902 ला म्हणजे विहारमध्ये बी केलं होतं. 2 नंबरला आर्यन, आपल्याला हे माहिती राहू द्या. त्यानंतर काही काळ याच्यामध्ये पण लिखाण केलं होतं. 1, 2, 3, ओके. मग सावरकरांसंबंधीचा मुख्य परीक्षेला आणखी प्रश्न काय येऊ शकतो? आता गुप्त संघटना मी सांगितल्या सगळ्या टिळकवादी, अभिनव भारत आणि मित्रमेळा व्यवस्थित करून जावा. आजपर्यंत पूर्व परीक्षेला सावरकरांविषयी जे डबल जन्मठेप झाली, कोणते 1910 1911 ला काळ्या पाण्याची शिक्षा, अनंत लक्ष्मण कार्यांनी केला जॅक्सनचा खून, या संबंधी प्रश्न विचारला. त्यांचा ग्रंथ विचारलाय. प्रश्न बघा आता कसा आलाय. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरां या कोणत्या वर्तमानपत्रात क्रांतिकारकाविषयी विचार मांडले? प्रश्न बदलतायत मित्रांनो. मागच्या परीक्षेचं जर स्ट्रक्चर बघितलं, 5 नोव्हेंबरच्या मुख्य परीक्षेत स्ट्रक्चर बघितलं, प्रश्न असा आलाय. आगरकरांनी म्हणजे असं लिहिला होता लेख की ब्रिटिश राज्यात, ओके, अण्णा वाचून म्हणजे देश भुकेला आहे. लेख विचारला होता. लेख कोणी लिहिला म्हणून आगरकर उत्तर होतं. आज काय विचारले? सावरकरांनी कोणत्या वर्तमानपत्रात विचार महत्वाचे आहेत क्रांतिकारकांच्या कार्याविषयी लिखाण केलं? ओके. त्याच्यामुळे उत्तर विहारी. समजून घ्या कुणाचं आहे? रामचंद्र उर्फ तात्या फडके यांचं. संबंधित या वर्तमानपत्रासंबंधी व्यक्ती कोणत्या आहेत? रामभाऊ मंडलिक व
पास खानखोजे हे नाव पण पाठ करा. जसं गुप्त संघटनेसंबंधी सभासद विचार तसं हे पण विचारू शकतं. यानंतर आर्यन मध्ये पण लिखाण केलं होतं आणि काळ मध्ये पण लिखाण केलं होतं. ओके मित्रांनो, हे होते PSI 29 ऑक्टोबर 2023 ला आलेले मुख्य परीक्षेचे प्रश्न. विनंती आहे, पुढे दीपावली आहे. ओके, तुमची 17 डिसेंबरला मेन्स आहे. नक्की PYQ माझ्या असतील इतिहास या विषयाचे इंग्लिश करून जावा, रेवंत सरांचे मराठी करून जावा, त्याचप्रमाणे आमचे पॉलिटीचे बघा लक्षात ठेवा. हे सगळे सागर करे सरांचे करा, अर्थशास्त्राचे लक्षात ठेवा, हे क्वेश्चन करून जा. सागर सोनवणे सरांचे करून जावा, स्वप्नील सरांचं मॅथ रिजनिंग करून जावा, भूगोलांचे लक्षात ठेवा, सगळ्या सरांचे विज्ञानाचे करून जावा. कारण का PYQ चा तुम्हाला नक्की होणाऱ्या मुख्य परीक्षेला फायदा होतो. मी तुम्हाला प्रिडिक्शन करतो, कमीत कमी प्रत्येक विषयाचे 2 प्रश्न लक्षात ठेवा पर्यायामधून तरी नक्की येतील. चला पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच.